नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये। आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 24 ऑक्टोबर 2023 तारीख आहे आणि 23 तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे। आज 24 तारखेला मी माझ्या ओपीडीचं उद्घाटन करणार। या निमित्ताने मला बऱ्याच लोकांना भेटायचं होतं। काल पिसादेवी भागामध्ये मी ओपीडी सुरू करतोय, कविश किड्स क्लिनिक, कविश लहान मुलांचा दवाखाना या नावाने। छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही गेल्या बऱ्याच वर्षांपासून राहतो, पण पिसादेवी हा थोडासा नवीन एरिया असल्यामुळे तिथले लोक जास्त ओळखीचे नसल्यामुळे तिथल्या लोकल स्थानिक लोकांना घेऊन बऱ्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी फिरलो। खूप चांगला प्रतिसाद भेटला। खूप लोकांनी आपुलकीने आमच्याशी गप्पा केल्या, त्यांना आम्ही उद्घाटनाचं आमंत्रण दिलं। त्यातून मला काय चांगलं शिकायला भेटले याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तो जाणून घेण्यासाठी। कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज एक वाचण्यात आली, ती म्हणजे चंद्राच्या डस्टबद्दल आहे। 1972 साली अपोलो मिशनने चंद्रावरून काही डस्ट आणली होती। त्याचा जवळपास 50 वर्ष अभ्यास केला गेलाय, अजूनही त्याचा अभ्यास चालू आहे। त्या अभ्यासामध्ये असं कळालंय की चंद्र आपण जेवढं समजतो त्यापेक्षाही जुना आहे। किती जुना आहे एक्झॅक्टली चंद्र हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। त्या ॲनालिसिसबद्दल मी डिटेल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही कंगना राणावतबद्दल आहे। कंगना राणावत आपल्याला माहिती आहे नेहमी काही ना काही विवादाबद्दल जोडले गेले असते। एक चांगली बातमी आली आहे कंगना राणावतबद्दल। कंगना राणावत रामलीला मैदान इथे होणाऱ्या रावण दहनाच्या कार्यक्रमामध्ये तिच्या हस्ते रावण दहन होणार आहे। ही एक चांगली बातमी आहे। भारतात महिलांचं स्थान वाढतंय, महिलांना दिले जाणारे हक्क वाढत आहेत, देशाची प्रगती चांगल्या दिशेने होते असं आपण नक्कीच समजू शकतो। त्यामुळे नक्की काय बातमी आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही त्या सगळ्या आमंत्रणाबद्दलची आहे। खूप सारे आमंत्रण आम्ही दिले। पिसादेवी एक गाव आहे जे शहराला लागूनच आहे, छत्रपती संभाजीनगर शहराला। तिथे खूप काही लोकांच्या आत्तापर्यंत यापूर्वी खूप ओळखी नव्हत्या, पण काल जितक्या लोकांना भेटलो त्या सर्व लोकांनी आम्हाला आपुलकीने त्यांच्याशी अगदी एकरूप केल्याचं फिलिंग आलं। बऱ्याच लोकांनी खूप कौतुक केलं की तिथे एक बालरोग तज्ज्ञ आता जाऊन ओपीडी सुरू करतोय। म्हणजे मी जेव्हा ओपीडी सुरू करेल तेव्हा तिथल्या लहान बाळांना, तिथल्या पालकांना बरीच त्या गोष्टीचा फायदा होईल, मदत होईल असं त्यांचं मत आहे। आणि ते ऐकून बरं वाटलं। कोणी आपल्याला तिथे काम सुरू करण्यापूर्वी जर कौतुक करत असेल किंवा आपल्याला प्रोत्साहन देत असेल तर नक्कीच ते काम करायला जास्त उत्साह येईल। आणि त्यामुळे अल्टिमेटली तिथल्या लहान बाळांचा त्यांच्या तब्येतीमध्ये त्यांना फायदा होईल, त्यांच्या पालकांचा फायदा होईल असा एक छोटासा हेतू घेऊन आता ओपीडी सुरू करतोय। आज उद्घाटन, त्यासाठी खूप लोकांना काल इन्व्हिटेशन दिले। जिथे मी ओपीडी सुरू करतोय त्या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या लोकांना, त्याच्या समोर असलेल्या काही विक्रेत्यांना, शॉपकीपर्स, ओनर्सला आमंत्रणं दिली। त्या आमंत्रण देण्यामधून सुद्धा बरंच काही चांगलं शिकण्यासारखं होतं। गावातील बरेच ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, माजी सरपंच अशा लोकांना पत्रिका दिल्या। प्रत्येकाने आमचं स्वागत केलं। प्रत्येकाने आपलेपणाने आम्हाला तिथे जेव्हा केव्हा भेटलो आमच्याशी गप्पा केल्या। खूप लोकांना चांगलं वाटलं की एक बालरोग तज्ज्ञ त्यांच्या भागामध्ये येतोय आणि प्रॅक्टिस करायला सुरू करतोय, ओपीडी प्रॅक्टिस सुरू करतोय। यूट्यूबवर ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये म्हणजे कालच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते तुमच्यासमोर सादर करत असताना एक गोष्ट मात्र लक्षात आली की माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होत चालला आहे। जेव्हा केव्हा मी काल आयुष्यातून काय चांगलं शिकायला भेटलं याबद्दल तुमच्याशी चर्चा करतो त्यापूर्वी नक्कीच स्वतःशी काही ना काही विचार करावा लागतो। कारण तुमच्यासमोर ती गोष्ट मांडण्यापूर्वी मनात विचार त्याबद्दलचे येतात आणि ते नक्कीच चांगला एक फिलिंग मला स्वतःला देतं। त्यामुळे ही व्हिडिओ सिरीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। मी म्हणत नाही की माझ्या आयुष्यात काय काल शिकायला भेटलं हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे किंवा काय घडतंय, पण हे ऐकून तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय किंवा काल तुमच्या दिवसभरामध्ये तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काय त्यातून चांगलं शिकायला भेटलं असा विचार जरी तुमच्या मनात आला आणि तसं तुम्ही सुरू केलं, तुम्ही यूट्यूब चॅनलवरच बोलले पाहिजे असं काही नाही, तुमच्या मनात जरी ठेवलं की तुमच्या दिवसभरामध्ये
काय छोटे छोटे घटना घडत आहेत, त्यातून काहीतरी शिकायला भेटतंय का, तर या संपूर्ण व्हिडिओ सिरीजचं सार्थक झालं आहे असं मी म्हणेन. आणि त्यातून मला तर नक्कीच फायदा होतोय. फायदा हा होतोय की मी स्वतः माझ्या आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागलो आहे, चांगल्या पद्धतीने बघायला लागलो आहे. प्रत्येक गोष्टीचा एक चांगला अँगलने विचार करण्याची क्षमता माझी स्वतःची वाढली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचे 2 फायदे. एक तर मला माझ्या आयुष्याची विचारांची पात्रता किंवा त्यांची लेवल चांगली होत चालली आहे. तुमच्याशी बोलत असताना कुठेतरी कालच्या दिवसभरात काय काय घडलं त्याचा एक छोटासा विचार करण्याची शक्ती वाढत चालली आहे आणि त्याच्याने आणखी जास्त पद्धतीने उद्या कसं काम करता येईल याची प्रेरणा भेटत चालली आहे. त्यामुळे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून आभार. काल दिवसभरामध्ये पिसादेवीच्या लोकांनी जे काही कौतुक केलं, जे काही प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल त्यांच्या सर्वांचं मनापासून आभार मानेन आणि जास्तीत जास्त लोकांना चांगलं आरोग्यसेवा देण्याचं नक्कीच मी प्रॉमिस करेन. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती चंद्राबद्दलची आहे. चंद्राकडून 1972 साली अपोलो मिशनने काही डस्ट आणली होती, म्हणजे धुळीचे काही पार्टिकल, काही माती आणली होती. त्याचा रिसर्च, त्याचा अभ्यास जवळपास गेल्या 50 वर्षापासून चालू आहे. आत्ता त्या रिसर्चबद्दल एक नवीन गोष्ट समोर आली की त्यांचं म्हणणं आहे की चंद्र आपण जेवढं समजतो त्यापेक्षाही खूप जास्त जुना आहे. जवळपास चंद्राचं वय त्यांच्या या नवीन रिसर्चनुसार 4.46 बिलियन वर्ष आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे समजत होतो त्यापेक्षाही 40 मिलियन वर्ष जास्त इतकं तो नवीन रिसर्च नवीन माहिती देतोय. 40 मिलियन वर्ष म्हणजे खूप झाले. आपल्याला माहिती आहे की एका वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि 40 लाख 40 मिलियन म्हणजे 4 करोड वर्ष. तर 4 करोड वर्ष ॲड झालेत चंद्राच्या आपल्या अनुमानानुसार त्याच्या वयामध्ये. तर एवढा नवीन रिसर्च कशा पद्धतीने केला त्याबद्दल थोडीशी माहिती वाचली की त्यांनी सांगितले की जे काही त्यांनी डस्ट आणली होती त्याचं ॲटम बाय ॲटम ॲनालिसिस केलं गेलं. वेगवेगळ्या प्रकारचे स्पेक्ट्रोमीटर वापरण्यात आले. ते एवढे डिटेल्ड ॲनालिसिस केलं गेलं की त्याला इतका वेळ लागतो. पण ही खूप इंटरेस्टिंग माहिती आहे. शेवटी चंद्र तयार कसा झाला, त्यांचं म्हणणं आहे की मंगळासारखा एवढा मोठा एक ग्रह पृथ्वीला धडकला होता आणि त्यातून आपला नैसर्गिक उपग्रह चंद्र निर्माण झाला. या चंद्र निर्मिती प्रक्रियेचा इतका डिटेल अभ्यास कदाचित पहिल्यांदा असं झालंय. त्यामुळे या बातमीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल, तुम्ही नक्की त्याबद्दल जास्त जाणून घ्या. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची ट्रेंडिंग न्यूज ही कंगना राणावतबद्दलची आहे. कंगना राणावत म्हणलं की सर्वांच्या डोक्यावर कपाळावर आठ्या येऊ शकतात, कारण अरे कंगना राणावत म्हणजे पुन्हा काय वादविवाद केला आहे असा प्रश्न तुमच्या मनात उभा राहू शकतो. पण यावेळी तसं नाही झालं. कंगना राणावत यावेळेस वादात नाही तर एका चांगल्या बातमीमुळे ट्रेंडिंग न्यूजमध्ये आली. ती बातमी म्हणजे रामलीला जी संस्था आहे, रेड फोर्ट म्हणजे लाल किल्ला दिल्ली इथे, तिथे नेहमी रावण दहनाचा कार्यक्रम होतो. दर दसऱ्याला रावण दहनाचा कार्यक्रम होतो. यावर्षीच्या रावण दहनाच्या कार्यक्रमामध्ये कंगना राणावत भाग घेणार आहे आणि कंगना राणावतच्या हस्ते रावण दहन होणार आहे. म्हणजे रावणाच्या दहनासाठी एक बाण सोडला जातो. आत्तापर्यंत या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी, जॉन इब्राहिम यासारखे, मागच्या वर्षी प्रभास यासारखे लोकांनी, दिग्गजांनी, रामनाथ कोविंद राष्ट्रपती यांसारख्या लोकांचा सहभाग झालेला आहे. पण यावर्षी त्यांनी असं ठरवलं की हा मान एका महिलेला द्यायचा आणि त्यांनी यावर्षी कंगना राणावत या महिलेचा म्हणजे अभिनेत्रीचा त्यांची निवड केलेली आहे. ही बातमी यासाठी महत्त्वाची की रावणाचं दहन नेहमीच काही पुरुषांनीच केलं पाहिजे असं काही नियम नाही. आपल्याला माहिती आहे की रावणाचं ॲक्च्युअल दहन किंवा ॲक्च्युअल त्याला मारलं होतं रामाने. पण आता महिलासुद्धा पुढे येत आहेत. महिलासुद्धा तितक्याच सक्षम आहे. आज एखादा रावण समाजामध्ये जर तयार झाला तर त्याचा नाश करण्यासाठी आपल्या समाजातील महिलासुद्धा नक्की तेवढ्याच तत्परतेने सहभागी होऊ शकतात जेवढा एखादा पुरुष त्याचा नाश करण्यासाठी तयार होऊ शकतो. त्यामुळे त्यांना मान दिलाच पाहिजे आणि रावण दहनाचा हा कार्यक्रम किंवा अशा प्रेरक गोष्टी आपल्यासुद्धा समाजामध्ये किंवा आपल्यासुद्धा लोकल ठिकाणी सुद्धा झाल्या पाहिजे असं मला वाटतं. तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा. कंगना राणावत असो किंवा कोणतीही एक सन्माननीय स्त्री असो,
तिच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम केला पाहिजे का, असा एक प्रश्न आपण सर्वांनी डिस्कस केला पाहिजे. तुमचं याबद्दलचं मत काय आहे मी कमेंट बॉक्समध्ये जाणून घेण्यासाठी नक्कीच उत्सुक आहे. आजच्या पुरते एवढंच. धन्यवाद. बाय बाय.